नमस्कार आणि रामराम मंडळी, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही असा टारा पारा करत निघालो होतो कोकणामध्ये. कोकणात पोहोचलो, काय नजारा बघितला, समुद्र 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 समुद्र. भाई कोकणात जाण्याचा आमचा एक प्लॅन होता, तो म्हणजे आम्हाला कोकणातला शिमगा बघायचा, काय म्हणजे होळी बघायची होती. त्याच्यासाठीच आम्ही कोकणात गेलो होतो. पण काय भाई, दिवसभर प्रवास केल्यानंतर संध्याकाळी आम्हाला कळलं की भाई श्रीवर्धनमध्ये मोठी होळी होती. मग काय भाई, आम्ही गेलो आणि मस्त अशी होळी बघितली. आणि काय होळी होती, कोकणासारखे सण कुठंच साजरे होत नाही भाई, कुठंच साजरे होत नाही. खरं जे ऐकून होतं ना ते आज बघितलं. हे मस्त असं झाड होतं वरती आणि काय ती होळी होती. अख्खं गाव तिथं आलं होतं, अख्खं गाव. भाई आपल्या इकडं नाही होळी असेल तर शेजारच्याला कळत नाही, पण इथं अख्खं गाव. भाई कोकणासारखं सण कुठंच नाही. जी बघायचं होतं ना, जे आजपर्यंतची माझी इच्छा होती ना ती पूर्ण झाली. त्याचसाठीच आम्ही होळीला ना कोकणात गेलो होतो. पण भाई कोकणात काय मजा आली होळीला, म्हणजे शिमग्याला काय मजा आली. म्हणजे एवढी मोठी होळी भाई, आपल्याकडे एवढी मोठी होळी नाही करत. याच्यापेक्षा अर्धी वगैरे असते आणि एवढी लोकं तर येतच नाही, कारण की आपल्या प्रत्येक गल्ली बोळात होळी असते. पण इथं कोकणात एका ठिकाणी होळी असते सगळी. मग होळी बघितल्यानंतर मग जेवायचं प्लॅन ठरला आणि मस्त अशी थाळी घेतली, व्हेज थाळी. कारण की शिमगा होता भाई, अशी थाळी लागत होती ती. प्रसाद हॉटेल म्हणून आहे श्रीवर्धनला, कधी गेला तर तिथंच जा भाई, कडकमध्ये खायला मिळेल. तिथून नंतर आलो, मग म्हटलं आता काय करायचं. मग काय सकाळ झाली, मस्त उठून आंघोळ वगैरे केली आणि परत पोरं म्हणली चला बीचवर. अरे बीचवर आलो आणि व्हिडिओ नाही काढायचा. कसं आहे भाई, पुष्पा आहे समुद्रात मस्त फिरतो, वारं पण येत होतं. पण नंतर पोरं म्हणली अरे इथं नाही, आपलं दुसरं पण बीच बघायचं. अरे आलोय कोकणात तर एकच बीच कसं बघणार. गाडीत बसलं गेली की दुसऱ्या बीचवर आहे, जाताना समुद्र आहे. रा भाई मग काय माणगावमध्ये आलो. पण ह्याच्या आधीच एक व्हिडिओ रावला की आयला गॉगल ग्राउंड हिरोसारखा दिसतोय, मग ते तर व्हिडिओ काढायलाच पाहिजे. म्हणून तो व्हिडिओ काढला आणि म्हटलं अरे भाई हा व्हिडिओ तर दाखवायलाच पाहिजे लोकांना. अरे भाई हिरो आहे म्हटलं गॉगल फिरलंच पाहिजे. एक नंबर मजा आली. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो भाई.